माझ्या असं आहे. म्हणून अंतरी दृढ. ज्ञानेश्वर महाराज किती शब्द वापरायचे, तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा मनाने. म्हणून तुकाराम महाराजांचं सांगितलं, एक धैर्य चित्ती आम्ही रखमाई. अरे काय त्या माणसाचं तेज आहे बघा. तेने झाले अवघे काम निवारीला भगत. असं काम झालं म्हणाले, तुला धरला, तुला सोडणार नाही. काय ते होईना, पतिव्रता धर्मच आहे हा. तुझ्याशी लग्न झालंय ना, आता तुला सोडणार ते म्हणा. आता परमात्मा रूपी गुढ ते मी ह्यूमची गोष्ट सांगितली आपल्याला. किती शोधा, शेवटी मीच माझा जो लबाड मी आहे तो पुढे येतो. खोटा एगो अहंकार अभिमान ज्याला म्हणतात तो पुढे येतो बरं का. मला जाताच येत नाही आतमध्ये. आणि तो कसा आहे, परमात्मा वो गूढ आहे. हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा. गूढ शब्दाचा गहन शब्दाशी संबंध आहे. गहन कशाला म्हणतात, गाढ गहन गूढ. समुद्राच्या तळाशी महाराज म्हणाले अंधार असतो आणि तिथे रत्न असतात असं म्हणतात. त्याला रत्नाकर असं म्हणतात ना. आकर म्हणजे खाण. तर त्याच्या तळाशी त्या अंधाराशी जायचं म्हणजे परमात्माकडे जायचं. म्हणून तो गूढ आहे अगदी. तर परमात्मा रूपी गूढ म्हणजे साधक कसा पाहिजे, त्याला आतमध्ये जाता आलं पाहिजे. आतमध्ये जायचं म्हणजे काय करायचं, सहज विचार करताना ध्यानात आलं, अगदी आपण असं विचार केला घेऊन सारखा, आत काय आहे बुवा, अंधार आहे बघा सगळा. आपण आत पाहायला लागलो ना, अंधार सगळा आहे. माझे विचार येतील, काही भावना येतील, आठवणी जास्त येतील बरं का. ओल्ड मेमरीज किंवा विचार काय, दुसरं कल्पना किंवा काळजी, ह्या दुसरं काय आतमध्ये काही नाही. याच्याही पलीकडे जायचं आहे. आणि मी अनुभवाने सांगेन आपल्याला की तिथपर्यंत जायला भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. कुठे जाल तुम्ही आतमध्ये, विचारांना किती वरवरच विचार येतात. काय असं चाललंय बुवा, नित्यानित्य विवेक केला आणि गेलाय 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 बोल कुठला जातोय मला सांगा. आधी आपण आत जायचं म्हणजे भोपळा धरूनच जाणार, एकच जाणच. काही लोक असे असतात बघा, मुली मारली की अरे त्यानंतर प्राणायामाने अर्धा तास सारखं खाली. ते काय आपण नव्हे, आपण वरवरच काम आहे सगळं. तुझ्या मनात काय आहे असं जर विचार काय सांगता येईल माणसाला, कुठलं ज्ञान आहे. परमात्मा रूपी गूढ सत्पुरुष कोण, ज्याला डोळे झाकले असताना आतमध्ये सहज जाता येतं. मला नेहमी आठवतं, हे पोहणारे लोक असतात ना, तेव्हा सूर मारतात. नुसती उडी मारणं आणि सूर मारणं यात फरक आहे. सूर मारण्यामध्ये डोकं खाली घालून सरळ जातो आतमध्ये, नाही का. तसं आतमध्ये माझ्या जाण्याची मला ताकद येणं म्हणजे परमात्मा स्वरूपाकडे जाणार. ते भगवंताच्या नावाशिवाय शक्य नाही. का सांगतो आपल्याला की भगवंताची जी वाणी आहे ती माझ्यामध्ये आहे. परावाणी जी आहे ती बेबी कशी आहे ना, आपण कशाला आहे ते वेदांत जाऊ द्या. महाराज उदाहरण फार आकृतीत द्यायचे. काय सत्पुरुषाचं ज्ञान असतो का, कुठे ज्ञानेश्वरी वाचायला गेले होते. काय झालं म्हणाले, एक बाप आणि मुलगा झोपडीत राहत बरं का. ते मग झोपडीला आग लागली. आग लागल्यानंतर ओरडायला लागला मदती करता. तर म्हणजे अरे तो आमच्या रागात ओरड असं सांगता येईल म्हणजे त्याला, आमच्या स्वर लावून ओरड. तसं तो बेबीच्या देहापासून ओरडतो ती परावा. आणि कळवळून येणं, बायकांना कळेल सुद्धा एकुलता एक मुलगा तुमचा अत्यवस्था आहे आणि भगवंताची प्रार्थना करण्याचा प्रसंग आला. काय तुम्ही पुस्तकं वाचून प्रार्थना करा, आतून येईल सळसळून नुसतं, नाही का. तसं भगवंता भेटत नाही किंवा त्याचं ज्ञान व्हावं किंवा त्याचा संपर्क व्हावा म्हणून आतून तळून आलं पाहिजे. ते गूढ परमात्मा रूपी. मग हेच झालं. पण जीवन म्हणजे हे नव्हे, जीवनाला सामाजिक अंग आहे ना. बाह्य तरी लौकिक रूढ जायचा, ते काही रूढीने चालत आलेलं आहे. ट्रॅडिशन परंपरेनं चालत आलेलं आहे तसं वाटलं. मुलीचं लग्न असलं तर ते जावयासमोर ह्यासमोर हात जोडील, काय ते देणं घेणं करील. अगदी सत्पुरुष झाला ते तुकाराम महाराजांचा नियम आपल्याला लागू नये. त्यांची काशी म्हणून पोहोचली होती. लग्न होईल पैसा नाही बरं, हा पुरुष असला. त्या तरी काय केलं, एके दिवशी म्हणले काठी करून आण तुझा होईल. मग बाहेर गेले, त्यांच्या मित्राचं पोरवा तर त्याला धरून आणला आणि लावलं लग्न त्याचं. बरं का,
त्याने नाही घेणं नाही, याचो आहे काय द्यायला द्यायला. तो भाग्यवान लेखाचा, त्याला यांची मुलगी मिळाली. बरं, सांगण्यात येत असं ते त्याच्या हाती मिळालं, ते आपल्यासारख्याच काम आहे. मुद्दा सांगण्याचं काय, परमात्मरूपी मूढ बाह्य तरी रूढ लौकिक जायचं. हे 3 अंग झाले. आता पुढे बघा, तो इंद्रिया आज्ञा न करी. कर्मयोगाचा आदर्श सांगताय. हे ओवीचे एक एक चरण बघा. इंद्रिया आज्ञा न करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नावेरी उचित जैसे. कर्माचा संबंध असा आहे, जो अंतर्यामी आहे ना, त्याला बाहेर कर्म करणं म्हणजे संकट आहे, नाही का. तुम्हाला आईन्स्टाईनची एक गोष्ट सांगतो. आईन्स्टाईन सकाळी जायचा प्रिन्स्टनला असताना. अहो, तो योग्यासारखाच होता. लेक्चरला जायचा. त्यात एक गंमत सांगतो त्याची अवस्था. आता हा एवढा जगप्रसिद्ध महात्मा आपला शास्त्रज्ञ, लोक त्याला पाहायला जायचे नुसते असा. तेव्हा इन्फॅगल म्हणून एक जर्मन शास्त्रज्ञ त्याला भेटायला गेला होता. एक शिफारसीची चिठी घेऊन गेला होता. त्याला कसा असेल काय असेल एवढा मोठा शास्त्रज्ञ म्हणून. तर हा गेला, तर वर्गामध्ये 4-5 पोटे होते. तिथे आपला शिकवित होता, बोलवा द्यायचा काही आपली करायचं. तर हा गेला, पाहिल्यावर पहिल्यांदा जर त्यांनी पाहिलं असेल तर खडूने हात भरलेले, हातात खडू आणि बोर्डवर काही लिहिलेलं, आणि त्याने आपल्या बाईने नाक पुसला, नाक पुसला. पहिला वाटलं हा एवढा मोठा शास्त्रज्ञ आणि हा असला. हा बरं, एवढा मोठा पावत त्याची पॅन्ट. आता पॅन्ट म्हणजे इस्त्री करतात, 5,000 रुपये खर्च करतात. बरं हो, धोत्र नाही, इस्त्री नाही करतात काही वाढ हो. अलीकडे तसं जातात ती इस्त्री शिवाय, गाडीत खराब होते पण जायला. त्यांनी पाहिलं बॅगी ट्राउझर्स. बॅगी म्हणजे एखादी पिशवी जशी घालावी अंगावर तशी त्याची ट्राउझर्स, आणि केस फेंदारलेले, लक्ष नाही स्वतःकडे आणि तिकडे लक्ष सगळं. हे त्याचं पहिलं. पुढे त्याला विचारलं त्यांनी, त्याच्यावर त्यांनी पुस्तक, त्या दोघांनी मिळून काही संशोधन केलं की हे तुम्ही असं कसं. तर तो काय म्हणाला, अहो मला वेळ कुठे स्वतःकडे पाहायला म्हणाला. काय असं असा भक्त पाहिजे भगवंताच्या स्मरणामध्ये. आज मी दाढी केली, पुरुष असले दाढी केली, बायकाने असं करू नये, नाहीतर एखाद्या काचकटीसारखं आपली वेळ असं नाही. माझं स्वच्छता ही अवश्य आहे, पण राहायला थोडस काही तर बाबा पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग सांगतोय आपल्याला, आपल्या स्वभावे जैसे जेथे असो तैसे तेथे दिसो साजेवेच. आणि जशा अवस्थेत असो, नाही तर आमका येते जरा काही घेऊन बसलेला आहे. तसं मला आठवतं, एकदा औंधचा राजा गुरुदेव नारायणाला भेटायला गेला. त्याने त्यांच्या त्या महाराष्ट्र विश्वविद्यालयाला पैसे दिले छापायला, बरं का. तर तो आल्यानंतर, आज त्या बाहेर आल्यानंतर सांगितलं बायकोनी ते आले आहेत म्हणून. आल्यानंतर लगेच ते धोतर गुंडाळीत आपले निघाले, निळा केली. तर बायको काय म्हणाली, अहो राजा आलाय तो काय म्हणे. ते म्हणजे माझी विद्या पाहायला आलाय की धोतर पाहायला आलाय. मुद्दाम तसं करू नये, ते मात्र लमाडी आहे मुद्दाम, नाही का. हे नाही, तसं नाही. स्वभाव असा पाहिजे की देहाकडे लक्ष नाही. 2 तऱ्हेची माणसं असतात. अरे कृष्णमूर्ती असते ते ना, कपड्या बिड्याच्या बाबतीत फार व्यवस्थित असत. गमत सांग तुम्हाला, त्यांचं अंग अतिशय मऊ होतं, मृदू, अतिशय मऊ. हा एक ज्ञानी माणसाचं हे आहे बरं, फार रेशमासारखं मऊ. तेव्हा त्यांची दाढी फक्त खरबरीत असेल फार, रोज दाढी केली. तेव्हा ते भावराव त्यांनी विचारले की आपला सगळं अंग इतकं मृदू आहे आणि चेहरा का असा. तेव्हा ते काय म्हणाले, तो मुलहाऊस होता, त्याने मला रोज सकाळ संध्याकाळ दाढी करायला लावली. त्याने म्हणले असे झाले का, माझ्या म्हणण्याचं मी लक्षात घेतलं. म्हणजे माणूस त्या देहाच्या मागे लागल्यानंतर देहाला विसरलाच पाहिजे. जरी असं असलं तरी त्याची अवस्था काय, आतमध्ये तो गुंतलेला असल्यामुळे इंद्रिया आज्ञा न करी. म्हणजे कसं, हे पाहू नको, हे ऐकू नको,
हे वास येऊ नको, हे नाही. मी काय पाहतो आहे, मी काय ऐकतोय हे भानच नाही. उपनिषदात मंत्र आहे, मी पाहिलं पण माझं मन तिथे नसल्यामुळे पाहिलं नाही, कानाने ऐकलं पण मन तिथे नसल्यामुळे मी ऐकलं नाही. अशी अवस्था असते. याला इंग्लिश शब्द फार छान आहे आपल्या मिस्टिसिझमचा, म्हणजे परमार्थाचा, इंटरनलायझेशन. इतकं आतमध्ये गेलं पाहिजे की बाहेरची इंद्रिय काय करतात त्याचं भान असतं. म्हणून देहाचं भानच राहत नाही. काय आहे बरं, विषयांचे भय न धरी, त्याचं आकर्षण कमी होतं ना. त्याचं आकर्षण कमी झाल्यामुळं त्याचं आम्हालाच तुमच्यावरती नाहीसा होतो नाही. असे चांगले साधक मला सांगतात, त्या नोकरीच्या बाबतीमध्ये कुठे त्यांची बदली झाली, काय झाली, म्हणजे बरोबर लोक असतात तेव्हा ते सगळे दारू पितात, आमचं करतात, पण यांना चुकून सुद्धा त्याची चव घ्यावी, स्पर्श करावा इच्छा होत नाही. मग वय कशाला मला सांग. त्याला दोन कारण. एक, माझ्या गुरुला हे आवडत नाही, आणि दुसरं काय आहे ते काहीच नाही. मला एक सहज आठवलं, मला वाटतं 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्या रविवारच्या याच्यामध्ये एक संशोधनाचा सारांश आला होता. त्यात क्लीव्हलँड युनिव्हर्सिटीमध्ये, अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी एक संशोधन केलं. ते संशोधन असं होतं की माणसं महिन्यातून किंवा आठवड्यातून, सामान्य माणसं किती उदास असतात किंवा किती प्रसन्न असतात, स्त्री पुरुष दोन्ही. तेव्हा त्यांनी असं पाहिलं की अमेरिकन लोक, म्हणजे अमेरिका सध्या म्हणजे सुवर्णाची लंका आहे नाही का, काय कमी आहे तिथे व्यवहाराच्या दृष्टीनं, म्हणून इकडचा मनुष्य गेलेला की नाही पुन्हा परत यायला मागत नाही. घरी मोठा रस्ते, राहायला घर असतं, पैसा पुष्कळ मिळतो, सगळ्या वस्तू चांगल्या दराने मिळतात, पैसे पुष्कळ असतात. कशाला येतोय तो प्रपंच हिंदुस्थानामध्ये, घाणीमध्ये, अशापैकी स्थिती होती. असो, तेव्हा अशा देशातली माणसं, तुम्हाला खरं वाटेल का, ते मी ठेवले कटिंग माझ्याजवळ, शेकडा 8 लोक, 7 किंवा 8 लोक प्रसन्न असतात, बाकी सगळे उदास असतात. का उदास असतात? मनासारखं होत नाही. त्यात त्यांनी एक गंमत केली आहे, ते मला सांगायचं की काही माणसं अशी उदासीनता आली म्हणजे दारू पितात. दारू पिऊन काय तास, 2 तास, 5 तास, 10 तास बरं वाटतं, पण त्यानंतर ती उदासीनता दुप्पट होते. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या देशात काही काळ गेल्यानंतर मेलॅन्कोलिया व्हायचं संभव आहे, म्हणजे उदासीनता रोगच नाही का. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथे आत ही अखंड प्रसन्नता हरित किंबहुना मी आपल्याला सांगितलं की परमार्थाचं एक साधन असं आहे, आपली प्रसन्नता जाऊ द्यायची. जे होईल ते उत्तम, वाह, जे होईल ते उत्तम, असं झालं तरी वाह, असं झालं तरी वाह. काय साधन आहे बघा हे. त्याला बाहेरची परिस्थिती कशी का असे ना, तू करशील ते. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है, या यू विवाह हुआ है और वो विवाह हुआ है. काय तेज आहे या बोलण्यामध्ये. आणि हा संन्यासी बोलतोय, नुसतं अंगावर एक वस्त्र घातलेला, हिमालयात राहणारा हा रामतीर्थ भूषण. कसा असेल बघा. माझ्या म्हणण्यात हेतू काय, आपल्याला विषयांचे भय न धरी, कारण काय हे सुख नाहीच आहे, हे मला सुख देणारं नाहीच आहे, आणि याचं मूळ देहामध्ये आहे. हे लफड आहे बघा. हा देह मला सुख देणारा नाहीये, हे झाल्याशिवाय विषयाचं भय जाणार. आपलं सगळं मर्म तिथे आहे. देहाला कमी जास्त झालं की आटपलं आपलं परमार्थ सगळा नाही का. म्हणून दारिद्र्यामध्ये आणि देह दुःखामध्ये परमार्थाची ही आहे. येऊ दे देह दुःख. तो एक ब्रदर लॉरेन्स म्हणून झाला, तो म्हणतो, मला तू देह दुःख देतोयस भगवंता, तुझी देणगी आहे मला. अरे वा, नाही हे काही विलक्षणच काम आहे. तुझी इच्छा अशी आहे ना, मी हे सोसावं, येऊ दे, काय करणार. कृष्णमूर्ती तुम्हाला आठवतो, कॅन्सर झाला त्यांना, पॅनक्रियाचा, स्वादुपिंडाचा, दुखायचं फार. तेव्हा जायच्या आदल्या दिवशी विचारलं त्या डॉक्टर कचुरे की फार दुखत आहे ना. हो म्हणाले, दुखत आहे, कॅन्सरच आहे, त्याचा धर्मच आहे म्हणाले, दुखणार असते, पण कधी त्यांनी त्यांची प्रसन्नता जाऊ दिली. हे खरं सत्पुरुषाचं लक्षण. आणि सत्पुरुषाची लक्षणं ही तुम्हा मला जर आदर्श असतील तर आपण तो अभ्यास करायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतो, विषयाचे भय नाही.
आता तुम्हाला आम्हाला कळेल की ज्ञानेश्वर महाराजांची इतकी निंदा झाली, खायला प्यायला नाही, त्यांच्या प्रसन्नतेला धक्का लागला नाही, म्हणून ज्ञानेश्वरी सांगू शकतो. नाही तर ते तुमचे आमच्यासारखे नाही का. प्राप्त कर्म नाव्हेरी उचित असेल, हे सगळं असून व्यवहाराचा हिशोब बरोबर. म्हणून महाराज एकदा म्हणाले की सत्पुरुषाची काही अशी खुबी असते, त्याच्या संगतीत तुम्ही 8 दिवस राहून सुद्धा त्याची आती अवस्था काय तुम्हाला कळणार. आपण बाहेर काय सगळं असं चाललं, तुम्ही सोमट्या खेळायला बसले सोमट्या खेळेल, पत्ते खेळायला बसले पत्ते खेळायला बसेल, नाही का. सगळं तुमचे जे व्यवहाराचे आहे नीती धर्माचे त्यात तो भाग घेईल ना. आतमध्ये गुंतला असेल, अरे व्यवहाराचा हिशोब बरोबर. पुढे म्हणाले तो कर्मेंद्रिये कर्मी राहटता तरीन नियम पगडी तेथीचे उर्मी झाकोळे. त्यांना अडवणार नाही, डोळे पाहणार, कान ऐकणार, भूक लागली की जीभ अन्न मागणार, त्यांना तो आड येणार नाही. पण त्याची जी उर्मी आहे त्या उर्मीला वश होणार नाही. आता याच्या मागची पार्श्वभूमी सांगतो आपल्याला. असं आहे, आपण जे कर्म कर्म म्हणतो ना, हे काय आहे, हे शब्द सगळे गुळगुळीत झाले, चोपड्यासाठी झाले. विश्वामध्ये काहीतरी एक परंपरा म्हणून आहे. आपलं जग साधारण आता कोटी वगैरे जाऊ द्या, पण संस्कृती 10,000 वर्षाची आहे. ज्ञान संस्कृती इजिप्शियन आहे, किती 30-35 संस्कृती येऊन गेल्या. राहिली ही भारतीय संस्कृती राहिली. म्हातारी आहे खरी, अजून आहे बुवा तिच्यामध्ये. काम मिली नाही कोणाला ठाऊक बुवा. गंमत काय आहे, अरविंद होते ना, अरविंद फार दिव्य दृष्टीचे होते. त्याने जे उल्लेख केलेत ना ते अगदी आपल्याला अनुभवायला येत आहे. एक असा त्यांनी आधीच सांगून 1950 साली की भारताला 1960 साली म्हणजे चीन पासून धोका आहे. त्या इंडिया चायना वॉर झाली तुम्हाला माहिती. गालब्रेकने असं लिहिलंय, गालब्रेक तिथे अँबॅसिडर होता ना हिंदुस्थाना, अमेरिकेच्या वकील, त्याने असं लिहिलंय की म्हणाला जेव्हा चीनचा हल्ला आला तेव्हा नेहरू भेदरले, वेड्यासारखे झाले, सारखे फोन करायला लागले वॉशिंग्टनला, विमानं पाठवा विमानं पाठवा. मग त्याने एक विधान करून ठेवलं की म्हणाले आपल्या या भारतवर्षावर ईश्वराची कृपा आहे. अतिशय कठीण प्रसंग येतो, पण आला की काहीतरी गडबड सडबड होऊन तो त्यातून पार पडतो. ते आपल्याला या स्फोटाच्या बाबतीत अनुभवाला आलेलं. जर ते खरं ठरलं असतं, तुम्ही आम्ही वस्तुपणे शंका अर्धी मुंबई उडाली असते, म्हणजे काय प्रसंग आला असता, कल्पना आहे आपल्याला. हजारो लाखो लोक मेले असते, काय ते खरं ठरलं असतं, त्यांच्या प्लॅन प्रमाणे झालं असं काय झालं असतं. पण परमात्मा मदत करतो एवढे काही. ही पुण्य आहे, थोडी ज्ञानेश्वरीची आहे बरं ना, लक्षात ठेवा आपण, नाही का. म्हणजे तुम्ही आम्ही घरी सुरक्षित जातो म्हणजे त्याची कृपा आहे या शंकाच नाही. काय ज्ञानेश्वर महाराज म्हणते पोरं ऐकतायत ना माझं, ठीक आहे असू दे, सुरक्षण करू त्यांचं. नाही, ईश्वराची कृपा आहे. सांगण्याचा हेतू काय माझा हेतू असा आहे की या जगाला परंपरा आहे. परंपरा म्हटल्यानंतर तुम्ही त्या परंपरेच्या बाहेर पडू शकाल शकत. म्हणून मानवी जीवनाला प्रवाह असं म्हटलेलं आहे. हा जीवनाचा प्रवाह हा कर्ममय प्रवाह. या जीवनात काय आहे, अनेक तऱ्हेचे जीव येत असतात, येतात जातात येतात जातात. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप त्यांना खातंय असं दाखवलं. कालोस्मी लोक क्षय प्रवृत्तो, हे जे सगळे जीव आहेत त्यांना मी खाऊन टाकतोय असं वर्णन केलेलं. मुंबईमध्ये तुम्ही बघा ना, 80 लाख वस्ती आहे, किती माणसं रोज मरतात, किती जन्माला येतात. तसं त्या मोठ्या आवाडव्य कारभार विश्वासच असणार असं नाही का. तेव्हा या जीवनामध्ये हजारो लाखो जीव असे येतात. काय होतं जीवनामध्ये, हजार ओळखे वाहत आले ते काही ओळखे बरोबर जातात. तसं तुम्ही आम्ही जीव आहोत, आपल्या बरोबर काही जीव असे वाहत, त्यांची जी कर्माची देवघेव होते ती अशी जन्मजन्मांतरी चालू आहे. काय झालं, एका मुलीचं एका मुलाशी लग्न ठरलं, काहीतरी गडबड झाली,
आणि ते लग्न त्या मुलांच्या कडून त्यांनी मोडलं तेव्हा महाराजांच्या कानावर घातल्यावर महाराज म्हणाले दुःख करायचं कारण नाही. कारण म्हणाले तो तिचा नव्हता. कारण लग्नाचे संबंध महाराजांचे शब्द आहेत 7 जन्म कधी कधी चालत येतो. जरा मुश्किल आहे बरं का. एका जन्मात नाका जमी तर तुम्हाला आणखी 4 कोणाला ठरू. मग असं करून 50 जण लागला तरी बरं झाले. दोघेही जण बरं का, मी नवऱ्यातून म्हणत नाही, दोघेही जण काय कटकट म्हणून जरी लागला पण पुढे ते मनुष्य सोसून घेते सोडून द्या. सांगण्यात येतो काय आपल्याला, हा शास्त्र कर्मशास्त्र इतकं खोल आणि तर्कशुद्ध आहे. तर मग त्या 2 जीवांचा संबंध आला की तो सारखा बरोबर चालतो. मग किती जन्म चालेल हे नाही, पण देण्या घेण्याचा व्यवहार असतो. ती बायको मुलं, तुम्ही मुलं मागता का मला सांगा, अंका व्हावा टंका व्हावा. अरे येतात तुमच्या पोटी, त्यांचं प्रारंभी त्यांच्या बरोबर, त्यांचं कर्म त्यांच्या बरोबर. तुम्ही काही ते डिसाईड केली नाही, तुम्ही काही ठरवीत नाही की बाबा तू अंका पाहिजे, मला डॉक्टर पाहिजे, मला इंजिनियर पाहिजे. होतच नाही, आपोआपच होत जातं. अहो इथं रे त्यांच्या त्या लग्नाची सुद्धा वेळ इतकी ठरलेली आहे, तुम्ही किती आवडू म्हणलं तरी ते आवडणार नाही. घडायचं की भार 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 होत जातं. आणि नाही म्हणजे सगळं अनुकूल असून होत नाही. कसं आहे कर्माचं बघा, कर्म पिकायला, कर्म फलोन्मुख व्हायला वेळच यावी लागते. काळाचंच बंधन आहे ते. तेव्हा या जीवनामध्ये कर्म जे तुमच्या वाटेला आलेलं आहे ते तुम्ही आणलेलं नाही हे त्यांना सांगायचं. म्हणून तो त्या कर्माला आवडत नाही. येत आहे ना वाटेला करा. मी तुम्हाला सांगितलं ना भुजबळ बापूंचं, ज्या हाताने माझ्या देहाची राख व्हायची त्यांची राख या माझ्या हाताने मला करायला. म्हणजे मुलांनी माझी राख करायची, त्या मुलांची राख मला करायला. काय योग आहे मला सांगा. त्याला काही उत्तर आहे का? मानवी बुद्धी याला उत्तर देऊ शकत नाही. याला सत्पुरुषात दिव्य दृष्टीचं सांगू शकत हे असं का नाही उत्तर देत आहे. मी सांगितलं ना, तुकाराम बुवांनी जगाला सुधारलं बघा, बायकोला सुधारणं कठीण होतं. हे कठीणच आहे, ते मोठ्या मोठ्यांची कामं आहे. म्हणून यातले शहाणे कोण? ज्ञानेश्वर महाराज आणि समर्थ आधी शहाणे निघाले. लग्नाच्या भानगडीत पडले बरं. हे लग्नाच्या भानगडीत पडले म्हणजे काय? पडावंच लागले. कर्मच तसं तिथे काय करते, नाच ओळखून राहिले. ऐसे असावे संसारी चोरी प्राचीन प्रारब्धाचा योग असेच. कसं म्हणाले? पक्षी अंगणाशी आले, आपुला चारा चढून गेले. अरे वा, बोलायला काय लागतंय. सांगण्यात हेतू आपल्या लक्षात आला. कर्मेंद्रिये कर्मी राहतता तरी नाही. हा श्वेत कसं ज्ञानेश्वर महाराज देतात. एवढं तत्वज्ञान असं संसहज सत्ता घालायचं. हा कर्माचा अवाढव्य कारभार एवढ्या जगात चाललाय, अनावर येतो. तुझ्या वाटेला जे आलंय ना ते तू आणून म्हणून आलेलं नाही, तुझ्या वाटेला आलेलं आहे. काय करशील तू? मग आलं जर आहे ना तर ते सोडणं धरणं ही भानगड नको. पण तेथीचे उर्मी झाकोळे ना, हे मी करावं, हे मी करू नये, याचं हे फळ मिळावं, याचं फळ मिळू नये, ही भानगड. पुढे म्हणाले, तो कामना मात्रे न घेते, मोहमळे न लिंपे, जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. कमळाचं तुम्ही पाहिलं असेल ना, ते अगदी पाण्यातून येतं, पाण्यावर असतं, पण जरा तुम्ही तोडून काढलं तर पाण्याचा स्पर्श नाही. तसं म्हणाले हा प्रपंचात कर्मामध्ये राहतो. पाहावं ते कर्मामध्ये बुडलेलं आहे जणू काय. पण जसं ते पद्मपत्र पाण्याला स्पर्श करीत नाही, होऊ देत नाही, तसं कर्माचं पुन्हा काय. म्हणजे यांचं कसं असतं सांगू का? दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. समर्थ काय करायचंय? रामनवमीचा उत्सव मोठा करायचा. तेव्हा तो सुरुवात करून द्यायची. भिक्षा मागून आणले, हे आणलं, ते आणले, हे पेंडॉल बांधा, अमकं करा, तमकं करा, हे सगळं तयारी करून द्यायची आणि आपण निघून जायचं. चाललंय म्हणून यात्रा देवाची पाहतो, कारण दास डोंगरी राहतो. कारण वासनाने अमकं व्हावं, तमकं व्हावं हे नाहीच काही. जे होईल ते उत्तमच. तसा हा पुरुष जसा पद्मपत्र राहतात तसा कोणत्याही तऱ्हेची इच्छा नाही. अमकं व्हावं असं नाही, अमकं होऊ नये असं नाही. मग मोहमळे न लिंपे,
अर्जुनाला जसं झालं हे माझे बांधव आहेत आणि आपलं पूज्य पुरुष आहेत, ही भानगडच नाही. मला भगवंताने या परिस्थितीत ठेवलंय ना, मी तुम्हाला ते शास्त्राचं सांगितलं ना, तो म्हणाला काय जीवनात तो नास्तिकच होता, पण नास्तिक तत्वज्ञानाचा नास्तिक हो, तुम्हा विलक्षणच करू. तो म्हणाला माणसाचं काय चमत्कार आहे, यू आर थ्रोन इन टू दी वर्ल्ड. तुम्ही जगात येत नाही, तुम्हाला फेकलं जातं जगामध्ये. कशा परिस्थितीत फेका उपाय सांगा हो, फेकला आपला आला अशा पैकी आहे म्हणाला. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये असं व्हावं न, चॉईसच नाही, काय करणार तुम्ही. आणि अशा याच्यामध्ये हा पुरुष राहून पुन्हा कर्मापासून आला. कैसा संसर्गा माझी असे सकळा सारिखा दिसे, जैसे तोय संगे आभासे भानु. या ओळीचा अर्थ असा आहे, संसर्गा माझी असे म्हणजे जिथे मनुष्य चिकटण्याचा संभव आहे अशी परिस्थिती असून सुद्धा हा त्यामध्ये राहतो. पण परिस्थिती, मला एक उदाहरण आठवतं. अशी माणसं असतात ना, दोन उदाहरण आठवत. एक महाभारतात असं आहे, एक तुलाधार वैश्य म्हणून होता. काय हो, मला स्मरण माझं बरोबर आहे असं वाटतं मला. म्हणजे त्याच्याकडे एका गुरुने एक शिष्य पाठवला, तुला प्रपंचात राहून अनासक्त कसं राहावं हे जो पाहायचं असेल तर त्याच्याकडे जा. तुला धारच मारला असेल तर तो काय खाटे होता, खाटे. तेव्हा हा गेला, पाहिलं तर तो मांस विकित होता. हा आला, तो आला, मांस खंड विकायचा आहे. हा कर्माने माझ्या नशिबी आलेला आहे, मी खाटी काय जन्माने. तेव्हा म्हणाला तो करतो, पण मी काय संसर्गा माझी असे, पण पुन्हा त्याचा नाही. पण दुसरं हे कसं आहे, महाभारताचं जुना अलीकडचं उदाहरण. इंदूरला एक ग्रस्त होता, दारूच्या दुकानात होता. त्याचं काम काय, दारूचे पेले भरून गिरायकांना द्यायचे, हे त्याचं काम. तेव्हा तो महाराजांचा शिष्य होता. तर महाराज इंदूरला काही दिवस होते, तेव्हा महाराजांचे शिष्य तिथे असे. तर महाराजांनी लिहिलं होतं, आता रामनवमीचा उत्सव आहे, ज्याला येणं शक्य असेल ते या. तेव्हा एक ग्रस्त याच्याकडे गेला आणि सांगितलं, सकाळची वेळ 8:30-9ची वेळ, दारूचं दुकान उघडलेलं, आणि म्हणलं, अरे आम्ही आता गोंधळात जातो आहोत, तुला यायचं असतं तर तू चल आमच्या बरोबर. तर तो काय म्हणाला, खरं आहे त्यांचं बोलवून आलंय, मला येणं जरूर आहे, पण म्हणाला नाही येणं शक्य आहे. तर तो म्हणाला काय, मी इथे सकाळपासून काय पण दारू विकतो, गोष्ट खरी आहे, पण माझ्या मागे पुढे महाराज आहेत, मला त्या धंद्याचा यत्किंचित स्पर्श नाही. घरी येताना, दुकानात येताना सकाळचं स्नान संध्या आणि मी जप करून येतो, गेल्यानंतर स्नान करतो, महाराजांची पूजा आरती करून ठेवतो. संसर्गाला आणि मुलांची सुद्धा भावना अशी असते बरं का, बाईने असं सांगितलंय, तुम्ही काय सांगता असं म्हणतात. खरं आणि ते चांगलं आहे एका तऱ्हेने, पण बाई तशी पाहिजे आणि एवढं मात्र श्रद्धा असते ना, नाही का. तेव्हा व्यवहारासारखा दिसून सुद्धा त्यात तो नाही. वकील 24 तास वकील. अहो एकदा काय झालं, एक केळकर वकील होते बेळगावचे, ते फार आजारी पडले, टायफॉइड झाला. तेव्हा त्यांच्या बायकोने नवस केला, जुनी गोष्ट 70-80 वर्षांनी, की हे जर बरे झाले तर आपल्या दर्शनाला आणि महाराजांना प्रार्थना केली. महाराज 2 दिवस तो बिचारा बरा झाला असा त्याला, त्यामुळे मी नवस केलाय वापस चला महाराज. तो नाराजीने आला बरोबर, त्याची श्रद्धा नव्हती आणि ते दोष काही बोलताना तो आडवीटिडवी प्रश्न विचारू लागला. तेव्हा प्रत्येक प्रश्नाला महाराजांनी कसं उत्तर द्यायचं तरी तो ऐकेना. तेव्हा 10-15 प्रश्न झाल्यावर महाराज त्याच्या कानात काय म्हणाले, तुमच्यासारख्या 10 वकिलांचा मी गुरु आहे म्हणाले, आता पुढे म्हणाले. म्हणजे वकील जो वकील 24 तास, हे मला सांगायचंय. रेल्वे सर्वंट तर 24 तास रेल्वे सर्वंट. काय झालं तरी ती आमची वेळ आमची जाते, आमचं कनेक्शन आमचं आता तुझी गाडी आता नामच म्हणायला लागली आहे, ही गाडी कशाला पण नाही ऐकायचा संध्यनाथ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, असेल प्रपंचात कर्म करीन पण त्याला त्याचा स्पर्श नाही.
या बाबतीत अलीकडच्या काळी ते हनुमंतराव कोटणीस होते ना, अवश्य हे वकील सांगलीला असत, त्यांचा नातू आहे सध्या. ते म्हणा ते काय करायचे, सकाळी 8:30 पर्यंत म्हणजे त्यांची आई होती सेवा करायची. सगळं त्यांचं ते चिमण पंथाचे गुरुदेव नांगड्यातून त्यांच्याशी संबंध. तेव्हा सगळं झाल्यानंतर भाजी आणायचे आणि मग ऑफिसमध्ये मग क्लायंट बिल्ड द्यायचे, कोर्टात जायचे. त्यांची पुढे अशी ख्याती झाली की ज्या बाजूला हे आहेत ना, ते बाजू खटला बरोबर असला पाहिजे. तेव्हा जज त्यांच्या बाजूने निर्णय घ्यायचा. खोटा खटला घ्यायचा, आईने सांगितलं होतं खोटा खटला घ्यायचा नाही. पहिल्यांदा त्रास झाला, हो कोण येते असं करायला, पण पुढेही अशी स्थिती होती. संध्याकाळी घरी आल्यानंतर स्नान करायचे आणि जर अशी आला तर त्याला म्हणायचे आता मी प्रपंचाचा नाही, आता मी बघू माझ्या गुरुचा म्हणायचं. आणि ते सगळं त्यांचं आठवून रोज रात्री कीर्तन करायचे. लोकांनी काय केलं त्यावेळेला, त्यांच्या त्या कंपाऊंड त्याच्यामध्ये सराटे घातले, काटे लोकांनी एवढे म्हणून. तेव्हा त्याला माहीत वाटते स्वतः म्हणजे काय कशी असतात संसर्ग माझे असे त्यात असून सुद्धा पुन्हा स्पर्श नाही असा. तैसे सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणच देखीजे. काय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे. तुम्ही पाहिलं नाही याला संतोष का म्हणायचं, हो हाय काय असं वाटेल नाही का त्याला. काय मला सांगा बाहेरून पाहणार तुम्ही, काय नाक सरळ आहे का पाहणार, कान लांब आहे का पाहणार, काय नाही का काय म्हणून त्याला बाहेरून काय ओळखणार. म्हणून सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे. येरवी निर्धारिता नेणीचे सोय जायची. ज्याच्या अंतःकरणाची अवस्था तुम्हाला करणं कठीणच आहे नाही. कसं असणार मला सांगा. तुकाराम महाराज म्हणले अरे मी हा असा रोगी नसा गरीबन दरिद्री कपडे माझे काय, माझ्या दर्शनाला काय. शिवाजी राजाला कसा मी बाहेरून काय तुम्ही सांगणार, काहीच नाही. म्हणून म्हणाले आयशा चिन्ही चिन्हित देखसी तोच गुप्त आशा पाश रहित ओळ कपा. मुख्य ते आहे त्याला आशेचा पास नाही, तुमची कामना नाही असा तो आहे. आता एक मुद्दा राहिला तो सांगता. थिअरी बरोबर आहे, हा सिद्धांत बरोबर आहे सगळा. आता प्रश्न असा, मगाची ती कर्मनदी मी सांगितली, कर्माचा प्रवाह हा चालू आहे सारखा. त्यामध्ये काय होतं, कारण पुढच्या श्लोकात ते आहे नियतकं कुरु कर्माचं म्हणून सांगतोय आपल्याला. काय आहे, जर कर्म आपल्या वाटेला आपण आणू शकत नाही, येत आहे असं जर आहे, तर जे कर्म आलंय ना ते चांगलं असो वाईट असो मनापासून त्याचंही कारण सांगतो आपल्याला. वेदांत म्हणजे काय सांगू आपल्याला. समजा एक उदाहरण घेतोय बरं का, की सुतार की तुमच्या नशिबी आलेली आहे असं झालं तुम्ही, किंवा यंत्राच तुमच्या नशिबी आलेलं आहे. जर आपण आवड नसताना या जन्मामध्ये ते कर्म मनापासून केलं तर त्याच्यामध्ये कौशल्य येतं. गीतेचा शब्द आहे कौशल्य, योग कर्मसु कौशल्य बरं का. कुशल कारागीर म्हणतातच की हो, ट्रेन नाही पुष्कळ लोकांना बँकेतून पाठवतात की हे लगाड असतं, तो बत्ता खातातून पुढे कसला आले ट्रेनिंग काय ते नाटकच असतं ट्रेनिंग. आणि तुमच्यापैकी पुष्कळ लोक जाऊन आले असते, विदेश पाहून येतात, बाकी काय नाही. कौशल्य जर आलं ना तर पुन्हा जन्माला तुम्ही आलात म्हणजे ती कला तुमच्या आणखी राहते आणि कर्म सोपं जातं, सहज होतं. आणि सहज कर्म झालं की आतमध्ये जायला सोपं जातं. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. एखादी साधी बाई असते बघा, ती काही ते कोर्स बेस करीत नाही, कुठला तरी त्या केटरिंगचा कोर्स बेस काय स्वयंपाक करते नाही का. आम्ही तो पूर्णाच्या पोळ्या पाहिल्या कर्नाटकामध्ये, केवढा मोठा तवा आणि ते सगळा तो बरोबर प्रत्येक तो म्हणजे आतलं ते सारण आहे किती सरळ बरोबर सगळे कमी जास्त नाही बराबर बाई करते. ती शिकायला गेली होती. हे एका जन्माचं नाही, मागून आहे. कला असो विद्या असो किंवा ज्ञान असो, जर या जन्मामध्ये मी बरोबर केलं. अहो असतं बरं का, हे काही लोकांना की नाही मोटारीचा आवाजावरून काय बिघडलंय कळतं बघा. नुसत्या आवाजावरून सुद्धा त्यांना कळतं ना बरोबर काय. आणखी पण उदाहरणच सांगतो ना, आम्ही तुम्हाला सांगितलं आमचं जीवनावरती फार प्रेम आहे.
की जीवन इतकं श्रीमंत आहे की तुम्ही कशाला वेदांत करताय. भास्कर बुवा बखले होते ना, गवई आहे, त्यांच्याकडे एक मुलगा होता शिकायला. तो त्यांनी घर कामाला म्हणून ठेवलेला बरं का. त्याचं आडनाव टोपे. हे टोपे निराळे बरं का. तर तो आपला वेरूळचे टोपे. त्याचा भाऊ कवी वेरूळ होता. त्यांच्याकडे उपासना वगैरे असते. तेव्हा हा त्यांच्याकडे 10-12 वर्ष राहिला. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. त्याला तिने गाणं शिकवलं थोडंसं. आता घरी राहिला, त्यानं मुलं बाळ नव्हतं, मुलगी झाली पुढे असणार, पण हा घरातल्या घरात राहायला, सगळं कामं करायचा. पण त्यांनी त्याला गाणं शिकवलं. पुढे भास्कर बुवा वाढले. मला वाटतं 1923 सालीच वाढलं. लवकर वाढलं. भास्कर बुवा महाराष्ट्रातले फार मोठे कवी, हे गवई होऊन गेले. दुर्दैवानं त्यांचं गाणं राहिलं नाही, रेकॉर्ड सुद्धा केलेली नाही. त्याला काय करायचं असं. तेव्हा तो घरी आल्यानंतर तो गात बसायचा. त्याची म्हातारी आंधळी आई होती, डोळे गेलेले, कॅटरॅक्ट, आंधळी आई. तेव्हा हा रोज रियाज करायचा. काही मुसलमान लोक यायचे औरंगाबादचे वगैरे, ते वेरूळला होता तो. एकदा एक हा साहेब आला. त्या बाईने स्वतः आम्हाला औरंगाबादला सांगितले आणि तो सकाळी अहिर भैरव राग गाऊ लागला बरं का. आम्हाला त्यातलं माहिती नाही, त्यांनी सांगितलं. मी पोपटासारखं तुम्हाला सांगतो बरं का. अहिर भैरव गाऊ लागला आणि ती म्हातारी आज स्वयंपाक करीत होती हो, आंधळी. ती दारात आली म्हणाली मुलाला, अरे हा काय असं गातो म्हणाली. त्याला तिला दुसरं काही कळलं नाही, पण हा बरोबर गात नाही एवढं कळलं. बघा, एका जन्मामध्ये कानावर गाणं पडून एवढं समजतं, तर जो मनापासून कर्तव्य करतो त्याला किती कौशल्य येत असेल त्यामध्ये. हे मोठे मोठे गवळी असतात ना, एका जन्माचं असत नाही ते. या जन्मात तर व्याज होतोच. कलेचं मी सांगतोय, गाणं काय, चित्रकला काय, अंक काय, जन्माचं असतं त्यांना, नाही का. अगदी कोणत्याही धंद्यात तुम्ही, वकील काय, डॉक्टर काय, सर आता या ऑपरेशन करतात. काही लोकांच्या हातचा मळ असतो, अगं एका जन्माचं असतं. असं काय करता तुम्ही. तो भाग इथे आहे. भगवंताला ते सांगायचंय. अर्जुन सुद्धा 5 भाऊ होते की हो, एकाच आईच्या पोटी आलेले होते. भीमाचं तुम्ही सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज शब्द भीमसेन बेथू, बेथू म्हणजे मेंदू नाही त्याला, वरचा मधला खाली बद्धर मनुष्य. तो म्हणले आमचा हा आहे सेनापती आहे. तिकडे भीष्म आमचा सेनापती भीमसेन. बरं, नकुल सहदेव म्हणजे काय, निगेटेड लोक, त्यात काही असले नसले नसले. भीम, अर्जुन आणि त्याच्यावरती मी बाण टाकू म्हणतोस काय काय करू. मग कसं असेल बघा. या सगळ्याचा अर्थ असा की जे कर्म आपल्या वाटेला आलेलं आहे ते कर्म आपण मनापासून जर केलं तर भगवंताकडे न्यायला उपयोगी पडतं. असं आहे. समजा तुमचा सुतारकीचा धंदा, एक उदाहरण घ्या की तुम्ही अगदी उत्तम काम केलं, तेवढं काम झालं की चालू उपासनेला गेला, सकाळपासून जायचं घाशीत बसलाय नाही तर, नाही का. आता इंजिनियर लोकांना सुद्धा ते खालचे लोकच मदत करतात, त्याच्या डोक्यात काहीच नसतं. कारण तो नुसतं परीक्षा पास झालेला असतो, त्याला काय करतो नाही का. चांगले इंजिनियर असतील बरं का, पण मोटर बिघडली तर तो ड्रायव्हर जितके लवकर करेल ना तितकं मार्ग काही. इंजिनियर मालक असून सुद्धा त्याला एकच असतं, पीडब्ल्यूडीत असला तर घर कसं लवकर बांधावं एवढं करतो पाहिजे. नाही मुद्दा सांगायचं माझा, हे लक्षात ठेवा आपण गीतेचं महत्व. की त्याने म्हटलेलं आहे की अर्जुना तोच योगी विशेष जे जो जगी म्हणून आयसा होय आला ही म्हणते की तो खरा योगी आहे. इकडे भगवंताचा भक्त आहे, म्हणजे कर्म बरोबर चालले. ज्ञानेश्वर महाराज असेल कशाला हो, ज्ञानेश्वर महाराजांचं कशाला, ते तर फारच पलीकडचं काम आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची गंमत अशी. शिवाजी एकदा, शिवाजी अतिशय रसिक माणूस होता, थोर पुरुष, फार सेनापती, राजकारणी, अतिशय हुशार असा म्हणतो. जगन्नाथ संतांनी म्हणलेलं आहे, हा एकच हिंदू राजा असा की त्यांनी दर्यावरती आपली सत्ता गाजवली आणि नवीन जहाज निर्माण केली. काय असेल बघा. आणि तोच म्हणाला हे टोपीवाले लोक आहेत हे म्हणले डेंजरस आहे. हो, मी किती त्याची दिव्य दृष्टी असली
तो एकदा कीर्तनाला आल्यावर म्हणाला, काय कीर्तनकार असेल तर आहे. याचं कारण काय? मागा बहुता जन्मी हेच करीता आलो आम्ही. काय केलं? भवताप श्रमी श्रमले निवृत्त्या. काय त्यांची वाणी कानावर पडल्यावर किती मनाला समाधान असेल. म्हणून म्हणाला, काय कीर्तनकार आहे नाही का. तेव्हा हे जे वाटेला आहे ते बरोबर करण्याचं ते फार महत्वाची गोष्ट आहे. आणि माझा काय तो अधिकार नाही. पण सध्याच्या काळाचा सामाजिक दोष जर मुख्य असेल तर माणूस पैसा घेतो आणि काम करीत नाही आणि वाट्याला आलेल्या ऑफिसामध्ये. मी असं म्हणत नाही तुम्ही दुसऱ्याचं काम करायचं जास्त करा, पण तो पैसा घेतोस ना, त्याला जेवढं काम तू द्यायला पाहिजे सरकारला तेवढं देत नाही. आणि तुम्हाला माहिती सारखे पगार वाढवा ते इतकं झालंय की आज संप कोणाचा केव्हा होईल याच्यात मिळत नाही का. अशी कशी परिस्थिती आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तू माणसा नियम करी निश्चळ हो या अंतरी, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. आतमध्ये शांत निश्चळ होते. महाराजांचं एक वाक्य असं गमतीचं आहे. महाराज म्हणले, व्यक्ती म्हणजे दोन गोष्टी, एक तो अंतरंग आणि एक बहिरंग, शरीर आणि मन असं म्हणून म्हणाले आपण. एकाचा धर्म बदलणं सारखा, मनाचा धर्म बदलणं शक्य आहे, तो आम्ही बदलत नाही. आणि देहाच्या मागे लागतो बदलण्याचा. अरे देह आज बदलणारच आहे. तेव्हा म्हणले साधकाने काय करावं? आतमध्ये निश्चळ व्हावं, बाहेर म्हणले बदलू ते काय बदलायचं ते ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. माणसा नियम करी निश्चळ होय अंतरी, मन आत शांत राहा, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्त तू सुखे. काय बाहेर चालायची तू चालेल, नाही तरी करावंच लागणार तुम्हाला. काय तरी करणार मला सांगा. माणूस ज्या परिस्थितीमध्ये टाकला आहे गेला आहे त्याला त्याशिवाय गत्यंतर नाही. तसं करावंच लागतं, इलाजच नाही त्याला नाही का. म्हणजे समजा अगदी मोठा राजा जरी झाला, त्याने आपल्या मुलीचं लग्न केल्यानंतर त्या मुलीच्या संबंधी लोकांशी सासरच्या लोकांशी त्याला नमून घ्यावंच लागेल. याचं शेवटी उत्तम उदाहरण सांगतो आपल्याला. सयाजीराव म्हणजे केवढा थोर पुरुष त्याच्या काळात, राजा म्हणून सुद्धा. आपल्या मुलीचं लग्न कोल्हापूरला केलं. त्या मुलीला राजाची बायको तिची नणंद चापकाने मारित असे. तुम्हाला खरं वाटेल, तुम्ही म्हणा तुम्ही थापा मारता नाही. त्या बाई नणंद, तिचं लग्न ती नवरा सोडलाच होता, देवाची ती ही होती, ती हंटरने मारी तिला. आणि सयाजीरावला गप्प बसवलं. काय असेल मला म्हणजे मी काय म्हणतोय तुम्हाला, ज्या परिस्थितीत तुम्हाला जीवनाने फेकलेलं आहे, तुम्ही लाचार आहात त्या परिस्थितीला, काय कराल तुम्ही? एक उदाहरण घ्या. हे आपलं गमतीचं उदाहरण बरं का, 2 मिनिटात सांगतो. अलीकडे स्त्री मुक्ती चळवळ आहे ना, उत्तम आहे, छान आहे, माझी काही म्हणणार नाही. आज काही स्त्रियांना अतिशय त्रास होतो, छळतात लोक, अगदी बरोबर आहे. पण तुमचा जो स्वभाव धर्म आहे, सायकॉलॉजी ऑफ विमेन, आम्ही बाबा शिकवलेलं आहे, काय पुस्तकं त्याच्यावर, त्याच्यात तुम्ही फरक कसा करणार? मी आपलं गमतीचं उदाहरण माझ्या विद्यार्थ्यांना दिली की समजा एखाद्या बायकांच्या समुदायाने उंदीर सोडला, तर पुरुषामध्ये सोडला तर निदान उभे राहतील, पडणार नाही. बायकाचं काय होईल ते तुम्ही ठरवा. काय जुगळाला घाबरतात, हा मनुष्य स्वभाव आहे. तेव्हा ज्या देहात तुम्ही आलेला आहात त्या देहाला ओलांडून मी जाऊ शकेन, शक्यच नाही. शक्य कसं शक्य आहे? पुरुष लंगोटी घालेल, सर्व रंग परित्याग करेल, बाईला ते शक्य नाही. म्हणजे ज्या परिस्थितीत तुम्ही आहात त्या परिस्थितीत जे कर्म आहे ते कर्म करायलाच पाहिजे. भगवंताचं म्हणणं असं आहे की अगदी बरोबर करा.